नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल हाती आलेले आहेत. आपण सध्या मिरज मध्ये आहोत. मिरजेचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे आपल्या बरोबर आहेत. मिरज जिल्हा परिषद जे गट आहे त्या गटामध्ये 7 पैकी 5 गटावर भाजपाचं राज्य आलेलं आहे. भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. या संदर्भात बोलणार आहेत आमदार सुरेश भाऊ खाडे आपल्याशी. नमस्कार भाऊ, काय सांगाल? भाजपाचं मोठं यश प्राप्त केलं. प्रथमतः जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 7 गणापैकी 5 गणामध्ये जिल्हा परिषदचे भाजप ओनली, फक्त भाजप 7 गणामध्ये 7 गणापैकी 5 गणामध्ये आमचे जिल्हा परिषद सदस्य लोक आले. पंचायत समिती गणामध्ये 12 पैकी ओनली भाजप 8 आले. हा मोठा विजय आहे आणि हा विजय हा विकासाला दिलेला हा सन्मान मान सन्मान आणि निश्चितच जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विकास थांबणार नाहीये. जसं आमदाराच्या माध्यमातून थांबला नाही तसं यांच्या माध्यमातून थांबणार नाहीये. त्या लोकांच्या अपेक्षा करून आम्हाला निवडून दिलं, आम्हाला आशीर्वाद दिले. त्यांच्या अपेक्षा पुरे करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. त्याला चिंता करायची. विरोधकांनी मोठी मोर्चे बांधणी केलेली होती. सुरेश भाऊंना या निवडणुकीमध्ये पराजित करायचं अशा तऱ्हेची भूमिका विरोधकांची होती. हे तर निश्चित पिक्चर तयार झालं. हे पण तेवढं काही शक्य नाही आहे, कारण जनता 4 वेळेस आमदार जनता विकासाच्या माध्यमातून काम करते. विकासाच्या माध्यमातून जनता पाऊल देते हे आम्हाला जाणवलं. विकास असतो. त्यामुळं ज्या लोकांच्या मध्ये जे भ्रम होते ते आम्ही सगळे आल्यानंतर निश्चित काय तर करू, पण त्यांना त्याची जागा दाखवून दिली जनतेनं आणि निश्चितच हा विकासाला मतदान झालं. त्याबद्दल सर्व कार्यकर्ते असतील, जे झटलेले कार्यकर्ते असतील त्यांनी मतदान केलं, माताबहिणींनी केलं, सगळ्या नागरिकांनी मतदान केलं. त्याबद्दल मी माझ्या तालुक्याच्या वतीने माझ्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. काय सांगाल? जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की 38 जास्त जागा भाजपचे. हो, निश्चित आहे. अजून मला ते कॅल्क्युलेशन वगैरे आलेलं नाही आहे, पण निश्चित आहे की भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे आणि मिरजेचा सभापती पण भाजपचाच होणार आहे हे आपल्याला निश्चित. नक्कीच या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आज भाजपचाच असेल आणि मिरज पंचायत समितीचा जो सभापती आहे तो सुद्धा भाजपचाच असेल अशा तऱ्हेचा विश्वास आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला आहे. मोहनराज सांगली.